नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, कापूस हे आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे। पण अनेक वेळा शेतकरी चांगले बियाणे, खतं आणि औषधं वापरूनही अपेक्षित उत्पादन होऊ शकत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कापसाच्या जास्त उत्पादन मिळवण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी। पहिली गोष्ट, योग्य वाणाची निवड करायची। कापसाचे बी घेताना आपल्या भागातील हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडणे खूप गरजेचं आहे। स्थानिक कृषी तज्ञ किंवा कृषी केंद्राचा सल्ला घेऊनच बियाणे निवडा। दुसरी गोष्ट, संतुलित खत व्यवस्थापन। फक्त युरिया टाकून उत्पादन वाढत नाही, त्यासोबतच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश सोबतच सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा महत्त्वाची असतात। माती परीक्षण करून खताचे नियोजन केल्यास उत्पादन वाढते। तिसरी गोष्ट, पाणी व्यवस्थापन। कापूस पिकाला सुरुवातीच्या काळात किंवा बोंड धरण्याच्या वेळी पाण्याची जास्त गरज असते। अति पाणी किंवा पाण्याची कमतरता दोन्ही उत्पादनावर परिणाम करतात। चौथी गोष्ट, कीड आणि रोग नियंत्रण। कापसात गुलाबी बोंडाळी, तुडतुडे आणि मावा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो। नियमित शेतीची पाहणी करून योग्य वेळी फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे। पाचवी गोष्ट, तण नियंत्रण। तण वेळेवर काढले नाही तर खत आणि पाणी शोषून घेतात आणि उत्पादन कमी करतात। म्हणून सुरुवातीच्या 40 ते 50 दिवसात तण नियंत्रण करणे खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, या 5 गोष्टीचे योग्य नियोजन केले तर कापसात चांगले उत्पादन मिळू शकते। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।